मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीय वोट बँकेसाठी प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य। पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच रुपाली ठोंबरे आक्रमक। चाकणकरांच्या फोटोला जोडे मारले, चाकणकरांच्या विरोधात घोषणाबाजी, राजीनाम्याची मागणी। कोल्हापूरमध्ये प्रतिमा राजे रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन न करण्याची हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांना विनंती। खासदार सुप्रिया सुळे आणि रक्षा खडसे फलटणमधल्या पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांच्या भेटीला। फलटण आत्महत्या प्रकरणी त्वरित कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। कुर्ल्यामध्ये बेस्ट प्रशासनाचा ढिसाळ कारभार, बस वेळेवर येत नसल्यामुळे कुर्ला बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष। शिरूरमधील नरभक्षक बिबट्या प्रकरणी मंचर ग्रामस्थ आक्रमक, 3.5 तासांपासून महामार्गावर ठिय्या आंदोलन, अमोल कोल्हेही आंदोलनात सहभागी। वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू, वनविभागाच्या 5 टीम पिंपरखेड गावामध्ये दाखल, बिबट्याच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक, दोषींवर कठोर कारवाई करा, सुषमा अंधारेंची मागणी। राज्यभरात सर्व डॉक्टर संघटनांचं काम बंद आंदोलन, महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी तपास योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप। वकील असीम सरोदे यांची सनद रद्द, 3 महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती। राज्यपालांबाबत असीम सरोदे यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, घाटगे समितीचा निर्णय। आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपनं हवेत फेकणं बंद करावं, आशिष शेलारांवर नाना पटोलेंची टीका। मुस्लिमांचं दुबार मतदान मांडायला ठाकरेंची बोबडी का वळते, आशिष शेलार यांचे थेट ठाकरे बंधूंना सवाल। शेलारांनी नकळतपणे फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन, शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं। लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या, उद्धव ठाकरेंनी केली मागणी। मदतीसाठी केंद्र सरकारकडे अजूनही प्रस्ताव पाठवला नसल्याचं केले वक्तव्य। जैन मुनींच्या आंदोलनाशी सहमत नाही, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची थेट भूमिका। न्यायालयाच्या विरोधात जैन मुनी रस्त्यावर, कबूतरखान्यासाठी जैन मुनी हट्टाला पेटले, आझाद मैदानावर जैन मुनी उपोषणाला बसले। अबू आझमींच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार, मुस्लिम आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरमचं पठण, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य।